खासगी शाळेचा मनमानी कारभार अनेकदा आपण ऐकला असेल, पण कांदिवलीच्या एका शाळेने तर कहरच केलाय। शिक्षण विभागाच्या 4 नोटिसा पाठवूनही शाळा काही ऐकत नाहीये। कांदिवली पूर्वीची ही लोखंडवाला फाउंडेशन शाळा दुर्वा मोतेवार ह्या शाळेत नर्सरी पासून शिकते। ती 5वीत गेल्यावर ऑगस्ट 2013 मध्ये काही कौटुंबिक कारणामुळे दुर्वा शाळेत 7 महिने हजर राहू शकली नाही। तसं तिच्या पालकांनी शाळेलाही कळवलं होतं, पण जेव्हा दुर्वा शाळेत परतली तेव्हा तिला प्रवेशच नाकारण्यात आला। इतकंच काय तर तिला 5वीच्या वार्षिक परीक्षेलाही शाळेनं बसू दिलं नाही। याबाबत तिच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारही केली। शिक्षण विभागानं 6 मे 2014 ला शाळेला नोटीस पाठवून दुर्वाला शाळेत बसू देण्यात यावं असं सांगितलं। शिवाय शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्याही शाळेला प्राथमिक शिक्षण सुरू असताना विद्यार्थ्याला मागच्या वर्गात ठेवता येत नाही, तसंच शाळेतून काढूनही टाकता येत नाही। पण शाळेनं ह्या नोटीसीलाही जुमानलं नाही। शिक्षण विभागानं पुन्हा जून 2014 ला शाळेला नोटीस पाठवली। पुन्हा पालिकेच्या शिक्षण विभागानं विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश देण्याचे आदेश दिले, तरीही शाळेनं प्रवेश दिला नाही। शिक्षण विभागानं आता 12 मार्च 2015 रोजी शाळेला NOC रद्द करण्याचा इशारा दिलाय। 6च्या फायनल एक्झामला जेव्हा मी आले तर तेव्हा त्यांनी गेट बंद केलं होतं आणि मला येण्यास थांबवलं। प्रिन्सिपल विचारलं, मी प्रिन्सिपल मॅम आहे का किंवा कुणी दुसरं कोणी आहे का, मॅडम आहेत का कुणी, मला बोलायचं आहे त्यांना आणि मला क्लासमध्ये जायचं आहे आणि फायनल एक्झाम द्यायची आणि नियमानुसार मला हे प्रॉपर क्लासमध्ये पण हे करायचं राहायचं आहे, मला शिक्षण घ्यायचं आहे। आणि मग त्यांनी मला अडवलं। 12 महिन्यात प्रत्येक वेळेस आम्ही हे स्कूल आमचं ऐकून घेत नाही, आमचं नुकसान करतंय, माझ्या मुलीचं एज्युकेशनल लाईफ खराब करतंय स्कूल। तिला 5वीमध्येच रिपीट ॲडमिशन घ्या म्हणते। 5वीमध्ये रिपीट ॲडमिशन म्हणजे 1 इयर अकॅडमिक इयरचा लॉस आहे। एक अकॅडमिक इयरचा लॉस म्हणजे कायद्याचं व्हायलेशन आहे, उल्लंघन आहे आणि स्कूल तेच करत आहे। आणि स्कूल आम्हाला प्रत्येक वेळेस कोणताही आम्ही कुठली ऑर्डर घेऊन आलो तर परत सांगते की आम्ही मान्य करत नाही, तुम्ही जाऊन सांगा। तर आम्ही 12 महिने झालं तेच करतोय, कोणी शिक्षण अधिकारी येऊन इथे ॲक्शन घेत नाही आहेत। याविषयी विचारणा करण्यासाठी शाळेत गेलो असता शाळेत मुख्याध्यापिका नसल्याचं सांगण्यात आलं, म्हणून आम्ही शाळेचे संस्थाचालक होमी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला। दुर्वाला शाळेत घ्यायला तयार आहोत, पण तिला पुन्हा 5वीच्याच वर्गात बसावं लागेल, त्यासाठी तिचे पालक तयार नाहीत असं उत्तर शाळेनं दिलंय। लोखंडवाला फाउंडेशन स्कूल ही ICSE बोर्डाची खाजगी शाळा असून या शाळेला दुर्वा मोतेवार प्रकरणी शिक्षण विभागाने 4 नोटिसा पाठवून देखील शिक्षण विभागाला सरकारला न जुमानता शाळेने आजही दुर्वा मोतेवार या विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश नाकारला। त्यामुळे शिक्षण विभागाचे कायदे, शिक्षण विभागाचे नियम खाजगी शाळांना लागू होत नाहीत का, आणि होतात तर मग नोटिसा पाठवूनही खाजगी शाळा कायदे आणि नियम का पाळत नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। शिवाय 4 नोटिसा पाठवूनही सरकारच्या शिक्षण विभागाने शाळेवर कारवाई का केली नाही असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।